बऱ्याच वेळेस पेशंटचे पुढचे दात अजून पुढे असल्यामुळे ते पेशंट डेंटिस्टकडे येतात की ते दात लाईनमध्ये करून घेणे. अशीच एक केस होती ज्याच्यामध्ये साधारण 18-19 वर्षाची मुलगी होती. तिचे वरचे दात पुढे असल्यामुळे तिचा फार कॉन्फिडन्स कमी होता. तिला ऑर्थोडॉन्टिक ट्रीटमेंट करून तारा लावून तिला दात पाठीमागे हवे होते. आम्ही जेव्हा ती केसचे स्कॅन वगैरे काढले, एक्सरेज वगैरे काढले, तर आम्हाला असं निदान आलं की एक तिची सुळा दात आहे तो आतमध्येच अडकला होता, हिरडीच्या आतमध्येच अडकला होता. तो काही बाहेर आला नाही आणि तो अडकलेला दात इतर दातांना पुढे पुढे ढकलत होता. याची एक छोटीशी तोंडातून मी सर्जरी केली. बाहेरून कोणताही मार्क नव्हता. तोंडाच्या आतल्या आत एक छोटीशी सर्जरी करून ते अडकलेली दाढ मी बाहेर काढली. साधारण ही दाढ काढल्याच्या 6 महिन्यातच तिला असं जाणवायला लागलं की तिचे दात व्यवस्थित लाईनमध्ये दिसायला लागले. पुढे जाऊन तिने ऑर्थोडॉन्टिक ट्रीटमेंट करून दात छान पद्धतीने एका रेषेत करून घेतले. पण अडकलेल्या अशा दाढांमुळेही आपल्या दातांची रचना बिघडू शकते, हे या केसमध्ये दिसत.